दिल्ली विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं। दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 तारखेला निकाल। मेंढपाळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांचं आंदोलन। अमरावती विभागीय कार्यालयावर मोर्चा। आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची आणि आरोपींची अवस्था तेरेनाम मधल्या सलमान सारखी झाली पाहिजे, त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। तर आरोपींना कोठडीत कुणालाही भेटायला सुद्धा बंदी केली पाहिजे असंही धस म्हणाले। आझाद मैदानावरील सरपंच परिषदेच्या आंदोलनात सुरेश धस सहभागी झाले होते। यावेळी कितीही वेळ जाऊ द्या, देशमुखांना तुमच्या मनातून उतरून देऊ नका, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर कायम राहा असं आवाहन सुरेश धस यांनी सर्व सरपंचांना केलं। बीड प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, पहिलं पत्र मीच दिलं होतं असं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। तसंच देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कुणालाही क्षमा करणार नाहीत अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली। मी माझ्या छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते, मोठ्या लोकांवर मी बोलत नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांना चांगलाच टोला हाणलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर होताना वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे। ही कार अजित पवार यांच्या ताफ्यात होती असा आरोप विरोधकांनी केलाय। राजीनाम्याच्या चर्चांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय। नैतिकतेला धरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। सरकारनं संवेदनशीलपणे या विषयावर चर्चा करावी, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटायला यावं लागतं हे दुर्दैव आहे अशी खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली। तर अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का, ते घेण्यासाठी नेमकं का घाबरतायत असा प्रश्न त्यांनी केला। तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाली। या बैठकीत अजित पवार यांनी फडणवीसांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबद्दल आणखीन एक दावा केला आहे। बीडमधील वाल्मिक कराडचे 4 ते 5 वाईन शॉप्स आहेत, प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी आहे असा आरोप करत त्यांनी याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय। बीड प्रकरणातला तपास ही केवळ धुळफेक आहे, खरे आरोपी बाहेरच आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा, एसआयटीमधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। अजितदादा अपघाती नेते आहेत, पुरावे समोर येऊन सुद्धा अजितदादांना आता कोणते पुरावे हवेत असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केलाय। आम्हालाही पुराव्यांच्या शिवाय जेलमध्ये टाकलं होतं अशी टीका राऊत यांनी केली। सुरेश धस बोलतात आणि मग माघार घेतात, वरून दट्ट्या मिळाला, दबाव आला की धस मागे फिरतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत असंही राऊत म्हणाले। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झाला। त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या विरोधात वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठवाड्यात प्रतिमोर्चा काढणार असा इशारा सरकारला दिलाय। लातूरच्या बोरगाव काळे भागात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडा, धनंजय आणि पंकजा मुंडे यांनीही पदाचा राजीनामा दिला पाहिजे या मागणीसह नागरिकांनी आंदोलन केलं। यामुळे लातूर बार्शी रस्त्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता। लातूरच्या
रेणापूर भागात नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं अंबाजोगाई लातूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। राज्यातील गुन्हेगारीच्या विरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिली। देशात जातीयवाद नको, सगळ्यांनी देशाचा विचार आधी करायला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं। पुण्यात भाजपनं ठाकरे गटाला धक्का दिलाय। ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। विधानसभेत झालं ते विसरा, महानगरपालिकेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले। पालिका निवडणुकांच्या पूर्वी नेत्यांची एक टीम याबद्दलचा आढावा घेणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात आणले गेलेले आणि प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्प नेटानं पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय। मंत्रालय आणि संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी संवाद साधून वेळेत प्रकल्प पूर्ण करणार अशी ग्वाही त्यांनी दिली। आणि एक मोठी बातमी हाती येते। भाजपचे आमदार सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळतंय। सुरेश धस हे सध्या मुंबईत आहेत आणि मुंबईमध्ये अजित पवार यांच्या भेटीसाठी सुरेश धस पोहोचले आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती। अनेक जण त्यामुळे मुंबईत होते, अनेक आमदारही होते आणि त्यातच सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय अधिक माहिती? आपण कालच बघितलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती उशिरा रात्री। सुरेश धस भाजपचे जे आमदार आहे ते बीड प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं घेत आहेत, त्याचबरोबर त्यांनी अजितदादांवर सुद्धा कुठेतरी रोख वळवलेला होता की अजितदादा क्या हुआ तेरा वादा, हे असं म्हणत त्यांनी अजितदादांवर सुद्धा आपली टोच डागली होती। त्यानंतर अजित पवार यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी सुरेश धस यांना कानपिचक्या दिल्या जात आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण दुपारी सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मंत्री यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर आता खरं तर अजित पवार ही मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचं कार्यालय जे मंत्रालयाच्या समोरच्या बाजूला आहे त्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे, तिथे ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। अशा वेळेला सुरेश धस हे अजितदादा यांच्या भेटीसाठी थेट त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले, ही एक मोठी गोष्ट आहे। कुठेतरी अजित पवार यांनी जी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवलेली आहे त्याबद्दल बोलण्यासाठी तर सुरेश धस आलेले नाहीत ना, असंच या ठिकाणी दिसून येत आहे। कारण सुरेश धस हे सातत्याने जे आरोप करतात ते आरोप बिनबुडाचे आहे असं अजित पवार यांचं म्हणणं होतं। पुराव्याशिवाय अशा पद्धतीचे जे आरोप केले जात आहेत ते अयोग्य आहे असं सुद्धा अजित पवार यांनी कालच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याचं कळतंय। आणि त्यानंतर आज जर सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला जात आहेत, असं कळतं की आज देशमुख कुटुंबियांची भेट आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत। सुरेश धस हेही भेट घडवून आणतायत आणि त्याआधी अजितदादांची भेट, त्यालाही महत्व आहे। अगदी या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत। काल अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं, नाराजी व्यक्त करणं, त्यानंतर आज सुरेश धस यांची सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर भेट होणं आणि आता थेट अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या पक्ष कार्यालयात जाणं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुरेश धस हे आज देशमुख कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री 8 वाजता भेट घालून देणार आहे आणि जे काही पुरावे, जे काही कागदपत्र त्यांच्याकडे आहेत ते कागदपत्र सुद्धा दाखवणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची सुरेश धस घेत असलेली भेट ही अतिशय महत्त्वाची आहे। प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पारोळा तालुक्याची शासकीय विभागाची आढावा बैठक आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळेला शासकीय कामांसाठी नागरिकांची पायपीट होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले।
कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बोळावी ग्रामपंचायतीच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या आनंदा पाटील यांची उपसरपंचपदी निवड होताच मुश्रीफ गट आणि युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. 7 आणि 13 वर्षाच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली. स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. रुग्ण आढळला नसला तरी खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आला आहे. तसंच वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन अधिष्ठात्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. HMPV व्हायरसमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. HMPVचा चीनमधल्या व्हायरसशी काहीही संबंध नाही. नाव सारखं असल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय, अशी प्रतिक्रिया नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमधले संचालक समीर पालतेवार यांनी दिली आहे. HMPV विषाणूमुळे घाबरण्याची अजिबात गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि एक मोठी बातमी हाती येते. कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. पर्यटकांना काही नियम आणि अटी शर्तींसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत 10 ते 5 या वेळेत गडावर जाता येणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर. मिलिंद सर, विशाळगडावरती ज्यावेळी हिंसाचार घडला होता त्यावेळीपासून त्या गडाच्या परिसरामध्ये संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून ही संचारबंदी आहे ती कायम आहे आणि त्यामुळे ही संचारबंदी उरूस काळामध्ये उठवावी अशा पद्धतीची मागणी आहे ते विशाळगडच्या स्थानिक रहिवाशांनी केली होती. जिल्हा प्रशासनाच्या समोर या संदर्भात त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. खरं तर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हा सगळा हिंसाचार घडला होता. मात्र अद्याप ही 50 अतिक्रमण बाकी असल्यामुळे या ठिकाणी ही संचारबंदी उठवण्याला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. त्यामुळे प्रशासनासमोर सुद्धा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर ही बंदी आहे ते उठवण्यात आलेली. काही अंशी ही बंदी शिथिल करत 31 जानेवारीपर्यंत आहे ते पर्यटकांना जाण्यासाठी या ठिकाणी मोबाईल देण्यात आलेले. अर्थातच काही नियम आणि अटी या संदर्भात घातलेले. याशिवाय सगळ्या पर्यटकांची या ठिकाणी कसून चौकशी आणि तपासणी करूनच त्यांना वर सोडण्यात येणार आहे. मात्र काही अंशी हा दिलासा पर्यटकांना आणि इथल्या दर्ग्यावरती जाणाऱ्या लोकांना म्हणता येईल आणि स्थानिकांना सुद्धा हा दिलासा म्हणता येईल. कारण गेल्या जुलै महिन्यापासून आहे ती बंदी होती, ती काहीशी आता उठवली. त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं म्हणता येईल. मिलिंद. ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.